चलो, आपला नेक्स्ट रिपोर्ट कोणता इथे मॅगझिन रिपोर्ट्समधलाच आपण सेकंड रिपोर्ट बघतो आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, ऑलमोस्ट 900 H1N1 केसेस रिपोर्टेड WHO हेडलाईन्स टुडे. H1N1 माहिती का तुम्हाला? H1N1 हा काय आहे, फ्लू आहे है ना. त्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं आहे, आपल्याला इथे एक रिपोर्ट लिहून दिला आहे. मग त्या रिपोर्टला त्यांनी इथे काय केलं, खाली हेडलाईन्स टुडे बाय हुम, बाय जिनेवा. बाय हुम काय दिलेलं नाही तिथे. पुढे ते काय म्हणत आहेत, त्यांच्या गावाचं नाव किंवा मग त्या ठिकाणाचं नाव जिनेवा, May 4, 2009. मॅगझिन्समध्ये हा रिपोर्ट आहे, त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे डेट दिलेली आहे. सुरुवात कशी केली बघा. थ्रू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अलर्ट लेवल रिमेन्स वन शॉर्ट ऑफ अ ग्लोबल पॅन्डेमिक. 18 countries हॅव नाऊ रिपोर्टेड लॅबॉरेटरी कन्फर्म्ड केसेस. आपल्याकडे आत्ताच्या काळामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जरी आपल्याला अलर्ट दिला आहे, दो WHO अलर्ट लेवल रिमेन्स वन शॉर्ट ऑफ अ ग्लोबल पॅन्डेमिक. म्हणजे पूर्ण जगामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे अबाउट H1N1 फ्लू. पण 18 countries ज्या आहेत हॅव नाऊ रिपोर्टेड लॅबॉरेटरी कन्फर्म्ड केसेस. म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये कन्फर्म केलेल्या केसेस अशा किती कंट्रीजमधून आल्या आहेत, टोटल 18 countries. The number of suspected H1N1 flu cases across the globe has touched 898 with 20 confirmed deaths so far. H1N1 फ्लू केसेसमध्ये टोटल अक्रॉस द ग्लोब म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये टोटली 898 केसेस, त्यामधल्या 20 केसेस तर कन्फर्म डेथ कशाच्या आहेत, H1N1 फ्लूच्या आहेत. दो द WHO अलर्ट लेवल रिमेन्स वन शॉर्ट ऑफ ग्लोबल ऑफ पॅन्डेमिक. हा रिपोर्ट हे काय झाली, ही लाईन डबल झाली आहे. पुढे बघा, कोलंबिया बिकेम द फर्स्ट साऊथ अमेरिकन कंट्री टू रिपोर्ट अ केस. म्हणजे या H1N1 फ्लूच्या केसेसमध्ये सगळ्यात पहिले कोणी रिपोर्ट केला, कोलंबियाने. ओके, फर्स्ट साऊथ अमेरिकन कंट्री होती ती. However, US health officials are cautious, optimistic that the flu isn't as dangerous as it was first feared. म्हणजे त्याची जेवढी भीती बाळगली गेली त्या हिशोबाने ते अजूनही तेवढं डेंजरस नाही आहे असं कोणाची आशा आहे, US हेल्थ ऑफिशियल्सची. मेक्सिको रिमेन्स द वर्स्ट अफेक्टेड विथ 506 केसेस अँड 19 डेथ्स. म्हणजे मेक्सिकोमध्ये पण 506 केसेस आपल्याकडे तिथे डिटेक्ट झाल्या आणि त्याच्यातल्या 19 केसेसची काय झाली, डेथ झाली, 19 पेशंट्सची. हाऊएव्हर कंट्रीज हेल्थ सेक्रेटरी फील्स दॅट द एपिडेमिक इज नाऊ डिक्लायनिंग. तरी पण आपल्या कंट्रीचे जे हेल्थ सेक्रेटरी आहेत त्यांना असं फील होतं आहे की हा जो एपिडेमिकचा काळ आहे हा आता काय होत चालला आहे, डिक्लाईन होत चालला आहे. म्हणजे या रोगापासून आता बऱ्याच जणांची सुटका होऊन गेलेली आहे आणि हा रोग पुन्हा उद्भवायची त्यांना आता काय वाटत नाही आहे, आशंका वाटत नाही आहे, असा यांनी रिपोर्ट दिला. याच्यामध्ये काय लिहायचं होतं आपल्याला की पहिले यांना अलर्ट दिला कोणी, त्याच्यानंतर कुठे कुठे किती किती केसेस होत्या आणि पुढे लास्टला त्यांनी एंड कशा केला, कन्क्ल्युजनमध्ये. कन्क्ल्युजन काय होतं, तर त्या कंट्रीचा जो हेल्थ सेक्रेटरी होता त्याने फील केलं की इकडे एपिडेमिकची जी सिच्युएशन आहे ती आता काय होत आहे, कमी होत आहे. असा हा आहे आपला सेकंड रिपोर्ट ऑफ द मॅगझिन्स. आपण आत्ता मॅगझिनचे रिपोर्ट्स बघितले. नाऊ वी आर गोइंग टू सी फायनान्शियल रिपोर्ट्स. फायनान्शियल रिपोर्ट्समध्ये काय म्हटलं, अरे ह्याची आपल्याकडे एक माहिती आहे बघा. बट द WHO इज नॉट ड्रॉपिंग द लेवल 5 अलर्ट जस्ट येट. म्हणजे अजूनही WHOनी अलर्टची रिपोर्ट जी आहे ती अजूनही ड्रॉप केलेली नाही आहे. त्यांचं म्हणणं अजूनही सर्वांनी अलर्ट राहायला हवं. आणि खाली बघा, सोर्स इंडिया टुडे. म्हणजे ही सगळी माहिती कुठून मिळवली गेली आहे, इंडिया टुडेमधनं मिळवली गेली आहे असं आपण सोर्स लिहू शकतो. इन केस वी थिंक इट नेसेसरी देन ओनली वी कॅन राईट देअर सोर्स. नेक्स्ट आपला फायनान्शियल रिपोर्ट बघा. फायनान्शियल रिपोर्ट्स आर व्हेरी लॉंग अँड कॉम्प्लिकेटेड विथ डेटा अँड फिगर्स. फायनान्शियल रिपोर्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं डेटा इन्क्लूड असतो, फिगर्स इन्क्लूड असतात, म्हणजे अमाऊंट इन्क्लूड असतात. अ शॉर्ट रिपोर्ट इज बिंग गिवन ॲज ॲन एक्झाम्पल. फायनान्शियल रिपोर्टचा एक शॉर्ट असा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हाऊ मच इट्स शॉर्ट, 1, 2, ऑलमोस्ट 2 pages. 1, 2 and little 4-3 lines है ना.
म्हणजे ऑलमोस्ट टू पेजेस आहेत आपल्याकडे. सो लेट्स लर्न फर्स्ट. नुवो फार्मास्युटिकल टीम अनाउन्सेस 2017 फर्स्ट क्वार्टर रिझल्ट. म्हणजे फर्स्ट क्वार्टर रिझल्ट त्यांनी काय केलेला आहे, अनाऊन्स केलेला आहे. कोणत्या कंपनीने? नुवो फार्मास्युटिकल्स. ओके. रिपोर्ट्स ऑफ Q1 रेव्हेन्यू ऑफ $7 million अँड नेट इन्कम ऑफ $2.2 million. म्हणजे या नुवो फार्मास्युटिकल्स जे आहे त्यांचं त्यांनी Q1चं इन्कम आपल्याला दाखवलेलं आहे की रेव्हेन्यू आमचा आहे $7 million आणि आमचं नेट इन्कम नियरली आहे $2.2 million. ओके. चला पुढे बघा. मिसिसागा ऑन May 10th 2017 ऑब्लिक CMW ऑब्लिक आणि मग डॅश करून लिहिलं आहे नुवा फार्मास्युटिकल्स इनकॉर्पोरेशन. म्हणजे कंपनी, अ कॉमर्शियल हेल्थकेअर कंपनी विथ अ पोर्टफोलिओ ऑफ कमर्शियल प्रोडक्ट्स अँड फार्मास्युटिकल manufacturing capabilities today announced its financial and operational results for the first quarter ended 31st March 2017. म्हणजे मिसिसागा या आपल्या एका पर्टिक्युलर शहरातली नुवो फार्मास्युटिकल्स जी कंपनी होती त्या कंपनीने आपल्या कमर्शियल प्रोडक्ट्सवर आणि फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीजवर एक रिपोर्ट काढला आहे क्वार्टर एंडिंगवरचा आणि तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे. ओके. क्वार्टर एंडिंग ऑन March 31, 2017. द फर्स्ट क्वार्टर फायनान्शियल समरी असं त्यांनी त्याची काय दिली, पहिले हेडिंग दिली. टोटल रेव्हेन्यू फॉर द 3 months एंडेड March 31, 2017 was $7 million compared to $7.8 million for the 3 months ended March 31, 2016. सी March 31, 2016 त्यांच्याकडे त्यांचा इन्कम किती होता, रेव्हेन्यू किती होता लास्ट क्वार्टरचा, लास्ट इयरच्या फर्स्ट क्वार्टरचा तो होता $7.8 million आणि आत्ता तो काय आहे कम्पेअर टू दिस $7 million ओनली. म्हणजे $0.8 million इथे काय झालेला आहे यांचा एक काय म्हणता येईल त्याला तुम्ही तुटवडा पडला आहे. ओके. ॲडजस्टेड EBIT DA decreased to $2.3 million for 3 months ended on 31st March 2017 compared to $3 million for last 3 months ended March 31st 2016. सी March 2016चा जो आपला फर्स्ट क्वार्टर होता त्या क्वार्टरला यांचं EBIT हा जो होता, EBIT म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता नेट प्रॉफिट, नेट इन्कम आफ्टर टॅक्स नाही, EBIT अर्निंग बिफोर टॅक्स इन्कम. तर बिफोर टॅक्स इन्कम किती होतं, $3 million होतं. पण आत्ता ते या इयरच्या फर्स्ट क्वार्टरला किती आहे, $2.3 million ओनली आहे है ना. नेट इन्कम फ्रॉम कंटिन्युइंग ऑपरेशन्स वॉज $2.2 million फॉर 3 months एंडेड March 31st, 2017 और $0.19 per share compared to $1.9 million और $0.017 per share for 3 months ended March 31st, 2016. बघा हे सगळं तुम्हाला कळतं आहे का, त्यांनी काय केलं आहे, मिलियन ॲज अ December 31st, 2016 यांनी काय केलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टींचे कंपॅरिझन्स दिलेले आहेत. लक्षात घेत आहे का तुम्ही. सी लेट मी टेक अ ब्रश, गिव मी 2 minutes, आय एम एक्सप्लेनिंग यू. त्यांनी काय केलं माहिती का, March 2016 आणि March 2017 या 2 इयर्समधलं त्यांनी कंपॅरिझन दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की यांचा जो 3 monthsचा काय होता, फर्स्ट क्वार्टरचा जो त्यांचा इन्कम होता तो नियरली किती होता, $7 होता तो इन 2017 फर्स्ट क्वार्टर. पण हाच जेव्हा 2016च्या वेळेला बघितला तर $7.8 million होता. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर लास्ट इयरपेक्षा या इयरला यांचं इन्कम त्यांनी कमी रिपोर्ट केलेलं आहे, त्यांना कमी वाटलेलं आहे. सेम जेव्हा त्यांनी शेअर प्राइजेस बघितल्या, शेअर प्राइजेससुद्धा त्यांच्या या इयरला त्यांना कमी वाटत आहे. लाईक 0.17
नाही, या इयरला शेअर प्राईस जास्त वाटते त्यांना. सी यू कॅन सी 0.17 पर शेअर अँड 0.19 पर शेअर. पहिले शेअरची प्राईस किती होती? 0.17 होती डॉलर, पण आता ती किती आहे? $0.19 आहे. म्हणजे इथे ती फक्त शेअर प्राईस वाढलेली आहे. आणि यांनी त्यांच्या इन्कमचं पण कंपॅरिझन सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, नेट इन्कमचं, म्हणजे EBDIT. 2016मध्ये फर्स्ट क्वार्टरला ते 3 मिलियन होतं, तर आत्ता 2017च्या फर्स्ट क्वार्टरला ते आहे 2.3 मिलियन. येतं लक्षात तुम्हाला? आणि त्यांनी नेट इन्कमचं सुद्धा कंपॅरिझन करून दिलं आहे तुम्हाला की 2.2 मिलियन हे आधी होतं, सॉरी आत्ता आहे, तर $1.9 मिलियन हे पहिले होतं. म्हणजे सी यांचा रेव्हेन्यू इन्कम जो ग्रॉस इन्कम आहे तो भलेही मागच्या वर्षीपेक्षा आत्ता कमी दिसतो आहे, पण यांचं जे नेट इन्कम आहे, जो त्यांचा नेट EBIT आहे, तो लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी तुम्हाला जास्त दिसतो आहे. शेअर प्राईससुद्धा लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी फर्स्ट क्वार्टरला ती काय दिसते आहे? जास्त दिसते आहे. अँड ऑल्सो दे हॅव गिवन कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज्ड. They have said that in 2016, December 2016, they have totally 17.6 million cash and short-term investment. But now in 2017, March 31st, they have $18.6 million cash and short-term investments. म्हणजे याचा अर्थ काय रे? भलेही त्यांचा रेव्हेन्यू इन्कम हा काय दिसतो आहे? कमी दिसतो आहे कम्पेअर टू 2017, म्हणजे कम्पेअर टू 2016 त्यांचा आत्ताचा जो रेव्हेन्यू आहे तो कमी दिसतो आहे, है ना? पण ॲक्च्युअलमध्ये यांचं नेट इन्कम हे 2016च्या कंपॅरिझनमध्ये जास्त आहे. त्यांची शेअर प्राईस कम्पेअर टू 2016 जास्त आहे, आणि प्लस त्यांची कॅश आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसुद्धा कम्पेअर टू 2016 ही काय आहे? जास्त आहे. म्हणजे भलेही यांचा रेव्हेन्यू इन्कम कमी आहे, पण यांचा नेट इन्कम इज मोर दॅन 2016 इयर. ओके, what they have said next, they say financial information presented herein reflects result from continuing operations with Novo's previously disclosed segments. Okay, Cressida presented ॲज डिसकंटिन्यूड ऑपरेशन. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे ॲक्च्युली की त्यांचे काही जे ऑपरेशन्स होते ते कसे होते? डिसकंटिन्यूड ऑपरेशन्स आहेत, आणि त्यामुळे यांचा रिझल्ट किंवा यांचा फायनान्शियल रिपोर्ट जो आहे त्याच्यावर जो परिणाम पडलेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांचे काही ऑपरेशन्स हे डिसकंटिन्यू झाले त्यामुळे दिसतो आहे. ॲडजस्टेड EBIT इज अ नॉन इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स फायनान्शियल मेजर डिफाईन्ड बाय द कंपनी बिलो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ॲडजस्टेड EBIT जो आला आहे तो अगदी नॉन इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्ट स्टँडर्ड्स यांच्या मेजर्सने आम्ही दिलेला आहे, तो खालीलप्रमाणे आहे. ओके, हा आहे तुमचा फर्स्ट व्हिडिओ. यावर मी तुमचा सेकंड व्हिडिओ पण लगेच सेंड करते आहे. सॉरी, आय विल कंटिन्यू दिस इन दिस व्हिडिओ ओनली. ओके, फर्स्ट क्वार्टर फायनान्शियल रिव्ह्यू बघा काय आहे यांचा. द टेबल ऑफ सिलेक्टेड फायनान्शियल रिझल्ट्स त्यांनी काय दिलं आहे आपण आधी डिटेलमध्ये वाचूयात, मग त्याला समजून घेऊयात. फॉर फर्दर डिटेल्स ऑन द रिझल्ट प्लीज प्रेफर टू Novo's मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस, म्हणजे MD&A, अँड कंडेन्स्ड कन्सोलिडेटेड इंटरिम फायनान्शियल स्टेटमेंट विच आर अवेलेबल ऑन कंपनीज वेबसाईट. त्यांनी कंपनीची एक वेबसाईट देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला फायनान्शियल रिपोर्ट्स जर का डिटेलमध्ये हवे आहेत देन विजिट ऑन दिस वेबसाईट. ओके, आफ्टर दॅट व्हॉट दे हॅव रिटन, सी दे हॅव गिवन अ टेबल विच इज इन शॉर्ट, अँड if we want to see another report or report in detail, then we can visit that site. Okay, that website. See what they have given. 3 months ended report they have given, and change also they have written here, mentioned here. सेल्स किती होता त्यांचा लास्ट इयरचा होता $7325 आणि आता आहे $6653, ठीक आहे नाही, मिलियन डॉलर. आणि याच्यात चेंज काय आहे तर कमी झालेला आहे सेल कम्पेअर टू ग्रॉस मार्जिन पर्सेंटेज ऑन प्रोडक्ट सेल्स. म्हणजे सेल्सवर त्यांना किती मार्जिन मिळालेलं आहे अकॉर्डिंग टू
2017 report it is 58% and according to 2016 it is 57%. म्हणजे याचा अर्थ भले यांचा सेल ड्रॉप झालेला दिसतो आहे पण ग्रॉस मार्जिन यांचं बाय 1% इन्क्रीज झालेलं आहे. अदर रेव्हेन्यू बघा त्यांनी दिलेले आहेत. 2017मध्ये त्यांचा अदर रेव्हेन्यू होता $329 मिलियन ओनली, बट तो 2016मध्ये कम्पेअर टू हाय होता $517 मिलियन. म्हणजे यांचा इथे काय झाला, निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. टोटल ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस पण बघा इथे, लास्ट टाईम एक्सपेन्सेस जास्त होते पण दिस टाईम एक्सपेन्सेस वेअर लेस है ना. ॲक्च्युली $662 मिलियन इतका त्यांचा सेलचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्यांचे काय झाले होते, कमी झाले होते. आणि जर का तुम्ही याच्यावरनं नेट इन्कम काढलं तर त्यांचं नेट इन्कम येतं आहे $2,196 मिलियन. कम्पेअर टू लास्ट इयर इट इज व्हेरी मच बिगर. ओके. अँड ॲडजस्टेड EBIT, सी व्हॉट इज देअर ॲडजस्टेड EBIT, 2,298 अँड इट इज इन 2017, बट हाच 2016मध्ये जास्त होता. सी ॲडजस्टेड EBIT जरी तुम्हाला कमी दिसतो आहे की मागच्या वेळेसपेक्षा हा काय आहे, कमी आहे, पण नेट इन्कम हे त्यांचं मागच्या वेळेसपेक्षा आत्ताच्या वेळेस जास्त आहे. हा त्यांचा काय आहे, रिपोर्ट आहे. म्हणजे सुरुवातीला आपण इनिशियली जेव्हा रिपोर्ट बघितला तेव्हा आपल्याला सेल्समध्ये त्याच्यानंतर बाकीच्या रेव्हेन्यूजमध्ये आपल्याला काय दिसत होतं की यांची ग्रोथ कमी होते आहे. पण जेव्हा आपण खाली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बघितले जे कमी दिसत आहे मागच्या वेळेसपेक्षा यावेळी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी आहेत. कम्पेअर टू त्यांचा जो ग्रॉस मार्जिन आहे हा ह्यावर्षी 1% वाढलेला आहे. आणि मग यामुळे आपल्याला कळलं की या फर्मची प्रोग्रेस ही कमी झालेली नाही आहे, ही पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे. मग आता हे आपल्याला एक्सप्लेन करून सांगायचं आहे एकूण एक गोष्ट. मग त्यांनी इथे याच गोष्टी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. सो आज तुमचा होमवर्क काय बघा, तुमचा सर्वांचा होमवर्क आहे की हे जे त्यांनी खाली एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे हे सगळं तुम्ही काय करायचं आहे, मला आधी तुम्ही घरी जाऊन वाचणार आहात. घरी वाचून मग तुम्ही मला ते एक्सप्लेन करून सांगणार आहात नेक्स्ट डे. ओके, चलो.